जिथे पण बसला आहात तुम्हाला पाठ टेकवून बसायचं आहे. तुम्ही भिंतीला असो किंवा खुर्चीला असो जिथं पण असो तुम्हाला पाठ टेकून बसवायचं आहे. आणि आपण थोड्या वेळानंतर जेव्हा मी सूचना देईल तर आपलं 12 ते 15 मिनिटाचं सेशन हे बेडवर लेटून किंवा खाली काही अंतरून तुम्ही लेटू शकता. 12 ते 15 मिनिटाचे सेशन हे आपलं लेटून होणार आहे, खाली किंवा बेडवर. तर त्यासाठी सोय केली नसेल तर नंतर तुम्हाला जास्त वेळ भेटणार नाहीये. ही सोय तुम्ही आताच लवकर करून घ्या. सुरुवातीला 12 ते 15 मिनिटाची सोय तुमची बेडवर लेटून होणार आहे. ते सेशन एक 12 ते 15 मिनिटाचं आपलं असणार आहे. ठीक आहे. आजचं सुरुवात करूया आपण. निखिल नायकोडी, तुमचं जरा व्हिडिओ व्यवस्थित ऑन करा किंवा हे करा, जरा दिसायला ते व्यवस्थित वाटत नाहीये. व्हिडिओ जरा हे करून घ्या तुमचा. निखिल नायकोडी. चला मी माझा परिचय करून देतो. मी अजित तडवी. मी शिक्षण विभागामध्ये वर्ग 2 अधिकारी आहे, शालेय पोषण आहार अधीक्षक, भुसावळ जिल्हा जळगाव येथे. मी 2009 पासून हे सेशन घेत आहे. मी परभणी शहरामध्ये सेशन घेतलेले आहेत. त्याच्यानंतर माझं फैजपूर तालुका यावल जिल्हा जळगाव इथं काही कोरोना पिरियडच्या आधी काउन्सिलिंग सेंटरही होतं. माझ्याकडे येणाऱ्या लोकांना मी वैयक्तिक समूह थेरपी देतो, वैयक्तिक उपचार देतो. कोरोना पिरियडमध्ये आम्ही ऑनलाईनचे 56 सेशन घेतलेले आहेत जनरल पब्लिकसाठी. त्यानंतर जेव्हा हे सुरू झालं तर मागच्या 1 वर्षापासून हे ऑनलाईनमध्ये त्रिअंगुल मुद्रा टेक्निकचं आपण सेशन घेत आहोत. बहुतेक विद्यार्थी माझ्याकडे फिजिकली येऊनच ते करतात, पण मग विद्यार्थ्यांची मागणी आणि विद्यार्थी लांब असणे त्यामुळे हे ऑनलाईन पण सेशन आपण सुरुवात केलेली आहे. तर त्याच्यामध्ये हे गुरु शिष्य जी परंपरा आपण म्हणतो त्या पद्धतीनं मिळणारं शिक्षण आहे. तर त्याच्यामध्ये मी ज्या सूचना देईल किंवा जे सांगेल त्याप्रमाणे तुम्हाला सर्व ऍक्टिव्हिटीज करावे लागतील, सहभागी व्हावे लागेल. तर तुम्हाला त्याचा बेनिफिट होणार आहे. तुम्ही जर फक्त ऐकणार असाल लेक्चर सारखं तर तुमचा त्याच्यामध्ये बेनिफिट नाहीये. पण तरी पण तुम्हाला जर राहायचं, फक्त ऐकायचंय, हजर राहायचंय, तर तुम्ही राहू शकता. तर मी आजच्या सेशनला सुरुवात करतो आहे. माझं तुम्हाला सर्वांना पहिला प्रश्न असा आहे, तुम्ही सकाळी किती वाजता उठता? सर्वांनी चॅट बॉक्समध्ये वेळ टाईप करायची आहे. तुम्ही सकाळी किती वाजता उठता? सर्वांनी वेळ टाईप करायचं, सहभागी व्हायचं प्रत्येक ह्याच्यामध्ये. 6 वाजता, 7 वाजता, 5:30 वाजता, सर्वांनी वेळ टाईप करायची आहे. 4 वाजता उठणारे पण आहेत. आता आपण एक उदाहरण घेऊया. तुम्हाला काही महत्वाच्या कामानिमित्त दुसऱ्या दिवशी बाहेरगावी जायचंय. तुम्हाला बाहेरगावी जायचंय सकाळी 6ची तुम्हाला ट्रेन पकडायची किंवा बस पकडायची आहे. तुम्ही तुमच्या अलाराममध्ये किंवा घड्याळामध्ये किंवा मोबाईलमध्ये अलाराम सेट करता सकाळी 5 वाजताचा. आणि शार्प 5 वाजण्याच्या काही वेळ आधी किंवा 5 वाजता तुम्ही बरोबर उठता, जागे होता. असं किती लोकांसोबत झालंय? जर झालं असेल तर येस टाईप करा. बरोबर 5 वाजता उठता असं किती लोकांसोबत झालंय? जर झालं असेल तर येस टाईप करा. येस, बहुतेक लोकांसोबत असं झालेलं आहे. आता मी दुसरा प्रश्न असाही करतोय. समजा तुम्हाला 6 वाजता जायचं आहे आणि तुम्ही 5 वाजताचा अलाराम सेट केलाय मोबाईलमध्ये, घड्याळमध्ये. पण रात्री 2-2:30 वाजता, 3 वाजता मध्यंतरी जाग येऊन तुमची झोप मोड झाली. असं किती लोकांसोबत झालंय? जर झालं असेल तर येस टाईप करा. म्हणजे रात्री तुमची असं झालंय की तुमची झोप मोड झाली मध्ये मध्ये. असं किती लोकांसोबत झालं? येस.
असंही बऱ्याच जणांसोबत झालेलं आहे. तर मग असं का होतं? आपल्याला सकाळी 5 वाजता उठायचं आहे. आपण अलाराम सेट केलेला आहे. तर कधी आपण बरोबर 5 वाजता म्हणजे बरोबर अलाराम वाजण्याच्या काही क्षण आधी उठतो आणि एकदम राईट टाइम उठतो. आणि काही वेळेस काय होतं, मध्यंतरी आपली झोपमोड होते आणि आपण मध्येच उठतो, आपली झोपमोड होते. असं का होतं? तर हे यासाठी होतं की जेव्हा आपण आपल्या अंतर्मनाला सूचना देतो की मला बरोबर सकाळी 5 वाजता उठायचं आहे, मला सकाळी बरोबर 5 वाजता उठायचं आहे, म्हणजे जेव्हा आपल्या अंतर्मनामध्ये तो घड्याळाचा काटा 5 वाजता सेट झालेला असतो, तेव्हा तुम्ही बरोबर राईट टाइम उठू शकतात. पण ही टायमिंगची जी सेटिंग आहे, तुमच्या मनाला व्यवस्थित पोहोचलेली नसेल की सकाळी 5 वाजता उठायचं आहे, तर मग जेव्हा तुमच्या मनाला वाटतं की आता सकाळ झालेली आहे, तेव्हा ते तुम्हाला जागी करतं आणि तुमची झोप मोड होत असते. आता माझा तुम्हाला दुसरा प्रश्न असा आहे, तुमच्यापैकी किती मुलं सायकल किंवा बाईक चालवता? जर चालवत असाल तर येस टाईप करा. किती मुलं सायकल किंवा बाईक चालवता? चालवत असाल तर येस टाईप करायचं आहे. सर्वांनी टाईप करायचं. ज्यांना शिकून घ्यायचं आहे, सहभागी व्हायचंय, त्या सर्वांनी टाईप करायचे. येस, बहुतेक मुलं सायकल किंवा बाईक चालवतात. आता तुम्ही सायकल किंवा जेव्हा बाईक शिकलेला असाल चालवायला, तुम्हाला येत नव्हती, पण तुम्ही हेतुपूर्वकरित्या बाईक किंवा सायकल चालवायला शिकलात. सुरुवातीला तुम्हाला ब्रेक कसे दाबायचे, पायडल कसं मारायचं किंवा ऍक्सिलेटर कसं द्यायचं, चढावावर गाडी कशी घ्यायची किंवा उतारावर कशी चालवायची, डिवायडर असताना कशी चालवायची, गर्दीमध्ये कशी चालवायची, या सर्व गोष्टी तुम्हाला हेतुपूर्वक शिकून घ्याव्या लागल्या. बरोबर का? जर बरोबर असेल तर येस टाईप करा. तुम्ही हेतुपूर्वक त्या शिकून गेल्यात. जर बरोबर असेल तर येस टाईप करा. सर्वांनी टाईप करायचं, सर्वांनी सहभागी व्हायचे. येस. येस टाईप करा पटापट. येस, येस, येस. मग आता काय होतं, तुम्हाला बाईक आणि सायकल, बाईक सायकल जे पण आहे तुम्हाला आलेली आहे. आता तुम्ही व्यवस्थितरित्या ते चालवू शकता. तर तुम्हाला पायडल मारण्याची किंवा ऍक्सिलेट देण्याचा विचार करावा लागत नाही, किंवा चढावर गाडी कशी घ्यायची, सायकल कशी घ्यायची, उतारावर कशी घ्यायची, डिवायडरवर कशी चालवायची, गर्दीतून कशी चालवायची, याचा बिलकुल विचार करावा लागत नाही. तुम्ही गाडीवर सायकलवर बसता आणि चालवायला सुरुवात करता. अगदी इझिली चालू शकता. मग आता तुम्हाला प्रयत्न करावा लागत नाही आणि तुम्ही इझिली ते चालू शकता. असं का होतं? कारण की तुम्ही हेतुपूर्वक ते पॅटर्न जी आहे गाडी शिकायची किंवा सायकल शिकायची, ती तुम्ही प्रॅक्टिकली वारंवार रिपिटेशन करून शिकून घेतलेले आहेत. ते तुमच्या अंतर्मनामध्ये रुजलेले आहेत आणि आता तुम्ही ऑटो पायलटवर जेव्हा सायकलवर बाईकवर बसतात तेव्हा ते इझिली चालू शकतात. बरोबर. मग आता ते कोण चालवतं? ते तुमचं अंतर्मन चालवतं, कारण की ते पॅटर्न तुमच्या मनामध्ये रुजलेलं आहे. आता तुम्ही जेव्हा अभ्यास करता किंवा अभ्यासात लक्ष लागत नाही असं म्हणतात, परीक्षेच्या आधी आजारी पडतात कुणी, किंवा केलेला अभ्यास परीक्षेमध्ये आठवत नाही, तर असं का होतं? आपण जे पहिलं उदाहरण घेतलं होतं, जो अलाराम व्यवस्थित सेट नाही झाला, तर मन जेव्हा आपल्याला सांगतं की आता जाग आलेली आहे, तेव्हा तुम्ही जागे होता. किंवा जेव्हा एखादं पद्धतीनं आपलं जर प्रशिक्षण आहे, त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिलेली आहे आणि तेच पॅटर्न तुम्ही फॉलो करत आहात, तर तेच सायकल चालवण्याचे, बाईक चालवण्याचे पॅटर्न तुमच्यामध्ये रुजलेले आहेत आणि तेच रिपिटेशन होणार आहेत. तेच त्या पद्धतीने तुम्ही रिपीट करणार आहात, चालवणार आहात, किंवा अभ्यास करणार आहात, किंवा लक्षात ठेवणार आहात, किंवा परीक्षेमध्ये लिहिणार आहात. तर आपण व्यवस्थित अलाराम सेट करायचा आहे.
जे आपण हे याच्यामध्ये शिकणार आहोत. किंवा आपल्या जर पॅटर्न काही चुकलेले असतील, काही झालेले असेल, तर ते आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. त्यासाठी प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली व्यवस्थित सहभाग घ्यायचा आहे. बरोबर. तुमच्यापैकी फुटबॉल मॅच किती मुलं खेळतात? जर खेळणार असतील तर येस टाईप करा. जितके खेळणार असेल त्यांनी येस टाईप करा. फुटबॉल मॅच खेळणारे मुलं येस टाईप करा. चला, 4-5 लोक आहेत जे फुटबॉल खेळतात. पण उदाहरण मी सर्वांना देतोय. एक फुटबॉल मॅच ग्राउंड आहे. तुमची मित्रमंडळी 5-25 मित्र आलेत एकत्र. तुम्हाला 1-2 फुटबॉल देऊन दिलेला आहे आणि म्हटलंय की दिवसभर जा आणि ग्राउंडवर तुम्ही खेळत राहा. तर तुम्ही किती वेळ तिथं घेऊ शकणार आहे? तासभर, 2 तास, 3 तास. त्याच्यानंतर तुम्हाला बोर व्हायला लागेल. का? की निव्वळच फुटबॉल सोबत खेळत राहायचं. इकडे 2 टीम नाही तुमच्या, किंवा गोल करण्यासाठी नेट बांधलेलं नाही आहे, गोल हे केलेलं नाही आहे. तर तुम्ही विनाकारण टाइमपास करणार नाहीये, तुम्हाला एकदम बोर होणार आहे, तुम्ही खेळू शकणार नाही. पण तेच जर तुमचे फुटबॉलचे मॅचेस लावलेले आहेत आणि समोरच्या याच्यामध्ये जाऊन तुम्हाला गोल करायचे, म्हणजे गोल तुमचे कुठे करायचे तुम्हाला माहिती आहे. गोल तुमचे सेट आहेत, असे तुम्हाला गोल करायचे आहेत आणि हे करायचे आहेत. तर तुम्ही व्यवस्थितरित्या मॅचेस पूर्णपणे खेळू शकतात, त्याचा आनंद घेऊ शकतात. हो की नाही? जर हो असेल तर येस टाईप करा. हो असेल तर येस टाईप करा. का? कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्याला मॅच लावलेली आहे, मॅच खेळायची आहे आणि समोरच्या नेटमध्ये जाऊन आपला बॉल टाकायचा आहे. म्हणजे तुमचं व्यवस्थितरित्या गोल सेटिंग झालेलं आहे. तर आता तुम्ही जे विद्यार्थी इथं हजर आहेत त्या सर्वांचं गोल सेटिंग झालेलं आहे का? म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये काय करायचं आहे याचा गोल तुम्ही सेट केलेला आहे का? जर तुम्ही गोल सेट केला नसेल तर तुम्ही नुसतं बोरच होणार आहे, नुसतं खेळत राहणार आहे. तुमचा अभ्यासामध्ये मन लागणार नाहीये किंवा केलेला अभ्यास लक्षात राहणार नाहीये, कारण की तुमच्याकडे गोलच नाहीये. फुटबॉल मॅच सारखं, फुटबॉल ग्राउंड सारखं तुमच्याकडे बॉल देऊन दिलेला आहे. जा, दिवसभर तुम्ही खेळत राहा. टार्गेट काय? तुम्ही ठरवलं आहे का टार्गेट? किती विद्यार्थ्यांनी टार्गेट ठरवलेलं आहे? जर टाईप करून सांगा की यस. किती विद्यार्थ्यांनी आपलं टार्गेट ठरवलेलं आहे? ठरवलेलं असेल तर येस टाईप करा. येस. ज्यांनी टार्गेट ठरवलेलं आहे त्यांचे जे किरकोळ प्रॉब्लेम आहेत सर्व, तर आजच्या सेशनमध्ये पूर्णपणे सॉल्व्ह होणार आहेत. हा प्रश्न रिपीट करतो मी. ज्यांना माहिती आहे, माझे सेशन अटेंड केले आहेत, त्यांनी सांगू नका. नवीन लोकांनी, हत्ती कसा बांधायला शिकवतात, हत्ती कसा बांधला जातो, किती जणांना माहिती आहे त्यांनी यस टाईप करा. ज्यांना माहिती नसेल त्यांनी नो टाईप करा. ज्यांना माहिती आहे त्यांनी यस टाईप करा आणि ज्यांना माहिती नसेल त्यांनी नो टाईप करा. सर्वांनी सहभागी व्हायचे. काही जणांना माहिती आहे आणि बऱ्याच जणांना माहिती नाहीये. चला मी सांगतो. हे जे हत्तीचं पिलू असतं, हत्तीचं पिलू जेव्हा लहान असतं, ते जेव्हा छोटूस असतं, तेव्हा तो महावत जो असतो, जो हत्ती पाळतो, हत्ती सांभाळतो, हत्तीला ट्रेनिंग देतो, तो महावत काय करतो? हत्तीच्या पायाला मजबूत दोरीनं किंवा साखळदंडानं बांधून ठेवतो, पॅक बांधून ठेवतो. ते हत्तीचं पिलू काय करतं? 1 तासभर, 2 तास, 4 तास, दिवसभर आपला पाय तिथून सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण ते मजबूत बांधलेलं असतं आणि हत्तीचं पिलू असतं छोटं. तर त्याच्यानं ते काही
सुटत नाही. आता ते 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस प्रयत्न करतं आणि त्याला हे लक्षात येतं की अशा पद्धतीनं जेव्हा माझ्या पायाला बांधलेलं असतं तेव्हा मी इथं बांधला जातो आणि माझ्याने हे सुटत नाही. इथं ते उभं राहायला शिकतं. आता हत्तीचं पिलू तिथं बांधलं जायला शिकलेलं आहे. आता त्या छोट्या हत्तीचं ह्या मोठ्या हत्तीमध्ये रूपांतर झालेलं आहे. आता छोट्या हत्तीचा मोठा हत्ती झालेला आहे. पण तरीही त्याच्या पायाला जेव्हा बांधलं जातं त्याच्या पायाला जेव्हा बांधलं जातं तर त्यावेळेस काय होतं, ते हत्तीचं मोठा हत्ती कधीही तो आपला पायाचा दोर सोडवण्याचा प्रयत्न करत नाही आणि तिथं बांधलं जायला शिकतो. आता तो जर कधी दोराला झटका देऊन हे केला, तो अगदी सहजरित्या तिथून सुटू शकतो, पण तो प्रयत्न करत नाही आणि तो तिथं बांधला गेलेला असतो. आता प्रश्न तुम्हाला आहे, तुम्ही तुम्ही कुठं बांधले गेलेला आहात का? काही तुमच्या सवयी, चुकीचे पॅटर्न किंवा विचार, तर हे स्वतःला माहिती नसतं. पण तुम्ही जर कुठं बांधले गेलेला असाल तर तिथून सोडवण्यासाठी हे सेमिनार, हे सत्र असतात. हे जे आपण 3 दिवसाचं सेमिनार घेतो हे याच्यासाठी असतात की जर तुम्ही कुठं अडकलेला असाल, कुठं बांधलेला गेला असाल तर तिथून आम्ही तुम्हाला सोडून बाहेर नेतो. त्यासाठी हे असतात. माकड कसे पकडतात हे किती लोकांना माहिती आहे? जर माहिती असेल तर येस टाईप करा, नसेल तर नो टाईप करा. माकड कसं पकडतात? माकड कसं पकडतात किती लोकांना माहिती आहे? माहिती असेल तर येस टाईप करा आणि माहिती नसेल तर नो टाईप करा. सर्वांनी भाग घ्यायचे, सर्वांनी टाईप करायचंय. माकड कसं पकडतात? माहिती असेल तर येस टाईप करा, माहिती नसेल तर नो टाईप करा. सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे. माहिती असेल तर येस टाईप करा, नसेल तर नो टाईप करा. चला मी सांगतो. माकडाचा खेळ दाखवणारा जो मदारी असतो त्याला आपण मदारी म्हणतो. तो काय करतो, एक मजबूत आसारीचा पिंजरा बनवतो. मजबूत आसारीचा पिंजरा बनवतो आणि पिंजऱ्यामध्ये इतकंच अंतर ठेवतो की त्याच्यामधून 2 गजाचं अंतर, की हत्ती माकडाचा हात त्याच्यातून आतमध्ये जाऊ शकेल. माकडाचा हात आतमध्ये गेल्यानंतर काय होतं, त्याच्या हाताची मूठ होते आणि ते अडकतं. तसा तो मजबूत पिंजरा जो बनवलेला असतो, तो माकड जिथं राहतात तिथं जंगलामध्ये जाऊन कुठेतरी झाडाला म्हणा वगैरे कुठेतरी घट्ट पॅक बांधून ठेवतो. आता काय झालेलं आहे, तो पिंजरा तिथं बांधलेला आहे आणि मदारी त्याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणून भुईमुगाच्या शेंगा ठेवतो. भुईमुगाच्या शेंगा ठेवतो. आता माकड येतं, माकड भुईमुगाच्या शेंगा बघतं आणि पिंजऱ्यामध्ये हात घालतं. पिंजऱ्यामध्ये हात घालतं आणि शेंगा आपल्या मुठीमध्ये घेतं. आता माकडाच्या हाताची मूठ झालेली आहे आणि माकड तिथं अडकलेलं आहे. तर माकडाकडे दोनच पर्याय असतात. एक, आपल्या मुठीतल्या शेंगा सोडायच्या आणि फ्री व्हायचं. आणि दुसरं ऑप्शन असतं की शेंगा मुठीतच ठेवायच्या आणि त्या मदाऱ्याचं गुलाम व्हायचं. तर माकड कोणतं ऑप्शन निवडत असेल? तर तुम्हाला वाटत असेल ऑप्शन एक, तर एक टाईप करा आणि तुम्हाला वाटत असेल ऑप्शन दोन, तर दोन टाईप करा. माकड कोणतं ऑप्शन निवडतं? हातातल्या शेंगा सोडतं, ऑप्शन एक. हातात शेंगा ठेवतं, ऑप्शन दोन. तुम्हाला जे वाटतं ते एस टाईप करा, एक किंवा दोन. येस. माकड ऑप्शन दोन निवडतं. माकड आपल्या मुठीमध्ये शेंगा पकडून ठेवतं. माकड शेंगा आपल्या मुठीमध्ये पकडून ठेवतं आणि आयुष्यभरासाठी त्या मदाऱ्याच्या गारगुडीवर, डोंबारीवर ते नाच करत असतं.
अशाच पद्धतीनं तुम्ही तुमच्या मुठीमध्ये काही शेंगा पकडून ठेवलेल्या आहेत का? अशा पद्धतीनं तुम्ही काही शेंगा तुमच्या मुठीमध्ये पकडून ठेवलेल्या आहेत का? ज्याच्यामुळे तुम्हाला आता अडचण येते. आणि त्या शेंगा जर तुम्ही सोडून दिल्यात तर तुम्ही फ्री होणार आहात. आणि आपल्या आयुष्यामध्ये ठरवलेले जे टार्गेट आहे, गोल आहे, तुम्ही अचीव करू शकणार आहात. तर ज्या शेंगा आहेत, ज्या पकडलेल्या असतील, त्या आपण ह्या 3 सेशनमध्ये पूर्णपणे सोडून पुढच्या याला आपण लागतो. आता तुम्हाला पुढची सूचना तुम्हाला अशी आहे की तुम्ही जिथं असाल तिथं मी सूचना दिली होती. तुम्हाला मी 1-1.5 मिनिटाची वेळ देतोय. तुम्हाला पुढचं सेशन 12 ते 15 मिनिटाचं लेटून करायचं आहे. कम्फर्ट पोझिशन मध्ये लेटून जा. कॅमेरे बंद केले तरी हरकत नाही. कॅमेरे बंद केले तरी हरकत नाही. मी सांगेल तेव्हा मात्र कॅमेरे आपले ऑन करून कॅमेऱ्यासमोर येऊन बसणे. आता कॅमेरे ऑफ करून तुम्ही कुठेतरी लेटायचंय, पलंगावर, गादीवर, खाली काहीतरी अंथरून सर्वांनी बसायचंय. मी 1 मिनिटाचा कालावधी घेतोय. त्यानंतर आपण सेशन सुरुवात करतोय. चला आपण सेशनला सुरुवात करतो आहोत. सर्वजण मी सांगितल्याप्रमाणे पूर्ण कृती करणार आहेत. सर्वजण मी सांगल्याप्रमाणे कृती करणार आहात. तुम्ही अगदी रिलॅक्सपणे लेटलेला आहात. रिलॅक्सपणे लेटलेला आहात. तुमचे डोळे बंद ठेवायचे. तुम्ही रिलॅक्सपणे लेटलेला आहात. तुमचे डोळे बंद ठेवायचे आहे. आणि एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. डोळे बंद आहेत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आणि श्वास हळूवार सोडायचा आहे. अजून एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आणि श्वास हळूवार सोडायचा आहे. अजून एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आणि श्वास हळूवार सोडायचा आहे. आता मी जोपर्यंत सांगेल तोपर्यंत आपले डोळे बंदच ठेवायचे आहेत. आणि मी सांगेल त्या सूचनांप्रमाणे ऍक्टिव्हिटी करायची आहे. आपले डोळे बंद आहेत. आपले डोळे बंद आहेत. आपले डोळे बंद आहेत. तुमचं संपूर्ण लक्ष आता तुमच्या पायांच्या पावलांकडे केंद्रित करायचंय. तुमचे पायाचे पंजे, पायांची पावलं सैलंदी रिलॅक्स होत जाणार आहे. तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या पायाच्या पावलांकडे केंद्रित करायचंय. तुमचे पायाचे पंजे सैलंदी रिलॅक्स होत आहेत. 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 पायाचे पंजे पूर्णपणे सैलांनी रिलॅक्स झालेले आहेत. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या गुडघ्याच्या खालच्या पायाकडे, गुडघ्याच्या खालच्या स्नायूंकडे केंद्रित करायचं आहे. तुमच्या गुडघ्याच्या खालचा पाय, गुडघ्याचे खालचे स्नायू पूर्णपणे सैलांनी रिलॅक्स होणार आहे. गुडघ्याच्या खालचा पाय सैलांनी रिलॅक्स होतोय. सैलांनी रिलॅक्स होतोय. सैलंदी रिलॅक्स होतोय. सैलंदी रिलॅक्स होतोय. सैलंदी रिलॅक्स होतोय. सैलंदी रिलॅक्स होतोय. पूर्णपणे सैलंदी रिलॅक्स झालेला आहे. आता
तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या दोन्ही मांड्यांच्या स्नायूंकडे केंद्रित करायचं आहे. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या दोन्ही मांड्यांच्या स्नायूंकडे केंद्रित करायचं आहे. तुमच्या मांड्यांचे स्नायू सैलाने रिलॅक्स होत जाणार आहेत. तुमच्या मांड्यांचे स्नायू सैलाने रिलॅक्स होत आहेत. तुमच्या मांड्यांचे स्नायू सैलाने रिलॅक्स होत आहेत. 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 तुमच्या दोन्ही मांड्यांचे स्नायू पूर्णपणे सैलाने रिलॅक्स झालेले आहेत. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या कमरेच्या स्नायूंकडे केंद्रित करायचं आहे. तुमची कमरेचे स्नायू सैलाने रिलॅक्स होत जाणार आहेत. तुमची कमरेचे स्नायू सैलाने रिलॅक्स होत आहेत. 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 कमरेचे स्नायू पूर्णपणे सैलाने रिलॅक्स झालेले आहेत. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या पाठीच्या स्नायूंकडे केंद्रित करायचं आहे. पाठीच्या मणक्यांच्या स्नायूंकडे केंद्रित करायचं आहे. तुमचे पाठीचे पूर्ण स्नायू सैलाने रिलॅक्स होत जाणार आहेत. पाठीचे स्नायू सैलाने रिलॅक्स होत 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 आहेत. पाठीचे स्नायू पूर्णपणे सैलाने रिलॅक्स झालेले आहे. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या पोटाच्या स्नायूंकडे केंद्रित करायचं आहे. तुमच्या पोटाच्या स्नायू सैलाने रिलॅक्स होत जाणार आहे. तुमच्या पोटाचे स्नायू सैलाने रिलॅक्स होत आहेत. पोटाचे स्नायू सैलाने रिलॅक्स होत आहेत. पोटाचे स्नायू सैलाने रिलॅक्स होत आहेत. तुमच्या पोटाचे स्नायू पूर्णपणे सैलाने रिलॅक्स झालेले आहेत. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या छातीच्या स्नायूंकडे केंद्रित करायचं आहे. तुमच्या छातीचे स्नायू सैलाने रिलॅक्स होत जाणार आहे. छातीचे स्नायू सैलाने रिलॅक्स होत आहेत. 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 छातीचे स्नायू पूर्णपणे सैलाने रिलॅक्स झालेले आहेत. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या दोन्ही हातांच्या स्नायूंकडे आणि दोन्ही खांद्यांच्या स्नायूंकडे केंद्रित करायचं आहे. तुमचे दोन्ही हात आणि दोन्ही खांदे सैलाने रिलॅक्स होणार आहे. दोन्ही हात आणि खांदे सैलाने रिलॅक्स होत आहेत. दोन्ही हात आणि खांदे सैलाने रिलॅक्स होत आहेत. 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 पूर्णपणे सैलाने रिलॅक्स झालेले आहे. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या मानेच्या स्नायूंवर केंद्रित करायचं आहे. तुमच्या मानेचे स्नायू सैलाने रिलॅक्स होत जाणार आहेत. तुमच्या मानेचे स्नायू सैलाने रिलॅक्स होत आहेत. 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 मानेचे स्नायू पूर्णपणे सैलाने रिलॅक्स झालेले आहेत. आता
तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या चेहऱ्याच्या स्नायूकडे केंद्रित करायचंय. तुमचं कपाळ, गाल, होठ, हनुवटी, डोळे, नाक, कान, चेहऱ्याचे स्नायू पूर्णपणे सैल्याने रिलॅक्स होत जाणार आहे. चेहऱ्याचे स्नायू सैल्याने रिलॅक्स होत आहेत. 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 चेहऱ्याचे स्नायू पूर्णपणे सैलाने रिलॅक्स झालेले आहेत. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या डोक्याच्या स्नायूंकडे केंद्रित करायचंय. तुमची डोक्याचे स्नायू सैलाने रिलॅक्स होत जाणार आहे. तुमची डोक्याचे स्नायू सैलाने रिलॅक्स होत आहेत. 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 डोक्याचे स्नायू पूर्णपणे सैलाने रिलॅक्स झालेले आहेत. तुमचं संपूर्ण शरीर सैलाने रिलॅक्स झालेलं आहे. संपूर्ण शरीर सैलाने रिलॅक्स झालेलं आहे. संपूर्ण शरीर सैलाने रिलॅक्स झालेलं आहे. आता मी 10 ते 1 अंक काउंट करणार आहे. प्रत्येक अंकागणित अगदी गाढ आणि शांत अवस्थेत जायचंय. अगदी शांत आणि गाढ अवस्थेत जायचंय. मी 10 ते 1 अंक काउंट करायला सुरुवात करतोय. प्रत्येक अंकगणित तुमची झोप डबल डबल होत जाणार आहे. तुम्ही अगदी शांत आणि रिलॅक्स अवस्थेमध्ये जाणार आहात. तुमची झोप डबल डबल होत जाईल. तुम्ही शांत आणि रिलॅक्स अवस्थेमध्ये जाणार आहात. मी 10 ते 1 अंक काउंट करतोय. 10. अगदी शांत आणि रिलॅक्स अवस्था. अगदी शांत आणि रिलॅक्स अवस्था. 9. अगदी शांत आणि रिलॅक्स अवस्था. अगदी शांत आणि रिलॅक्स अवस्था. 8. अगदी शांत, गाढ आणि रिलॅक्स अवस्था. अगदी रिलॅक्स अवस्था. 7. अगदी शांत, गाढ, रिलॅक्स अवस्था. 6. अगदी शांत आणि गाढ अवस्था. 5. अगदी शांत आणि रिलॅक्स अवस्था. 4. 3. 2. 1. अगदी शांत आणि रिलॅक्स अवस्था. माझ्या या पद्धतीनं तुम्ही जेव्हा जेव्हा सूचना ऐकाल अगदी सहजरित्या शांत आणि रिलॅक्स अवस्थेमध्ये जाल. माझ्या अशा पद्धतीने तुम्ही सूचना ऐकाल तेव्हा तुम्ही अगदी सहजरित्या अगदी शांत आणि रिलॅक्स अवस्थेमध्ये जाल. माझ्या अशा पद्धतीनं तुम्ही जेव्हा जेव्हा सूचना ऐकाल
तुम्ही अगदी सहज रिलॅक्स अवस्थेमध्ये जाल. तुम्ही त्रिअंगुली मुद्रा टेक्निक कोर्स पूर्णपणे शिकून घेणार आहात. तुम्ही त्रिअंगुली मुद्रा टेक्निक कोर्स पूर्णपणे शिकून घेणार आहात. तुम्ही त्रिअंगुली मुद्रा टेक्निक कोर्स पूर्णपणे शिकून घेणार आहात आणि त्याचा वापर करून तुमचं भविष्य उज्ज्वल करणार आहात आणि त्याचा वापर करून तुमचं भविष्य उज्ज्वल करणार आहात आणि त्याचा वापर करून तुमचं आयुष्य उज्ज्वल करणार आहात. दिवसेंदिवस तुमची अधिकाधिक प्रगती होत जाणार आहे. 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 अगदी शांत आणि गाढ अवस्थेत जायचं आहे. अगदी शांत आणि गाढ अवस्थेत जायचं आहे. मी 5 ते 1 अंक काउंट करतोय. अगदी शांत आणि रिलॅक्स अवस्थेमध्ये झोपायचंय. 5. अगदी शांत आणि रिलॅक्स अवस्था. 4. अगदी शांत आणि रिलॅक्स अवस्था. 3. अगदी शांत रिलॅक्स अवस्था. 2. 1. अगदी शांत आणि रिलॅक्स अवस्था. या अवस्थेमध्ये काही वेळ तुम्हाला झोप घ्यायची आहे. उठल्यानंतर तुम्हाला एकदम फ्रेश आणि रिलॅक्स वाटेल. काही जणांना असं वाटेल की मग आमची पूर्ण झोप झालेली आहे, रिलॅक्स वाटणार आहे. 2 मिनिटाची झोप घ्यायची आहे आणि फ्रेश होऊन तवाने होऊन आपले कॅमेरे ऑन करून कॅमेऱ्याच्या समोर बसायचं आहे. नंतर तुम्ही कॅमेरे ऑन करून कॅमेऱ्यासमोर बसायचं आहे. अगदी फ्रेश आणि रिलॅक्स अवस्थेमध्ये झोपायचं आहे. झोपायचं आहे. रिलॅक्स अवस्थेमध्ये झोपायचं आहे.
जे जे झोपेतून जागे झाले असतील, उठले असतील, त्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. आपले कॅमेरे ऑन करून बसायचं आहे. जे जे जागे झाले असतील, बसले असतील, सर्वांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. फ्रेश आणि रिलॅक्सपणे बसायचं आहे. उठून बसायचं आहे. उठून बसायचं आहे. पाठ टेकून बसायचं आहे. झोपायचं नाही, आता बसायचं आहे. आणि सर्वांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. आपण पुढच्या सेशनला सुरुवात करतो आहोत. त्यासाठी तुमचं कॅमेरे ऑन असणं आवश्यक आहे. चला आपण पुढे स्टार्ट करतो आहोत. तुम्ही जिथं आहात तिथं मी जेव्हा सांगेल तेव्हा आपले दोन्ही हात असे पकडायचे आहेत. उजवा हात छातीच्या समोर असा सरळ पकडायचा आहे. उजवा हात आकाशाकडे असेल आणि डाव्या हाताचा पंजा जमिनीकडे असेल. उजवा आकाशाकडे आणि डावा जमिनीकडे. पण केव्हा मी सांगेल तेव्हा ऐकून घ्या फक्त. मी सांगेल तेव्हा आपण किती प्रमाणामध्ये जे करतो आहोत ते यशस्वी होतो याच्या काही टेस्ट आहेत. सर्वांनी मी जेव्हा सांगेल तेव्हा करायचं. आता डोळे मिटून बसायचं आहे. सर्वांनी डोळे मिटून बसायचं आहे. डोळे मिटून बसायचं आहे आणि एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. डोळे मिटून बसा. एक दीर्घ श्वास घ्या. जे सहभागी होणार नसेल त्यांनी व्हिडिओ बंद ठेवा. नुसतं ऐकून तुमचं काही होणार नाहीये. ज्यांना सहभागी नाही व्हायचे त्यांनी कॅमेरे बंद ठेवले तरी हरकत नाही. ज्यांना सहभागी व्हायचं त्यांनी कॅमेरे ऑन ठेवा. डोळे मिटायचे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास हळूवार सोडायचा आहे. अजून एक श्वास घ्या आणि श्वास हळूवार सोडा. अजून एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास हळूवार सोडायचा आहे. डोळे बंदच ठेवायचे आहेत. तुमची डोळे बंदच ठेवायचे आहेत. तुमचे डोळे बंदच ठेवायचे आहेत. तुमचे डोळे अगदी घट्ट मिटलेले आहेत. तुमची डोळे अगदी घट्ट मिटलेले आहेत. तुमची डोळे अगदी घट्ट मिटत आहेत. तुमची डोळे अगदी घट्ट मिटत आहेत. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला अजिबात डोळे उघडता येणार नाही. तुम्ही जितका प्रयत्न कराल डोळे अधिकच घट्ट होत जातील. तुम्हाला ते अजिबात उघडता येणार नाहीये. तुम्ही जितका प्रयत्न कराल ते अधिकच घट्ट होत जातील. तुम्हाला अजिबात उघडता येणार नाहीये. मी आता 1 ते 3 अंक काउंट केल्यानंतर डोळे उघडण्याचा प्रयत्न करायचा आहे पण तुम्हाला ते अजिबात उघडता येणार नाहीये. तुम्ही जितका प्रयत्न कराल ते अधिकच घट्ट होत जातील. तुम्हाला ते अजिबात उघडता येणार नाहीये. मी 1 ते 3 अंक काउंट करतोय. 1, 2 आणि 3. डोळे उघडण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला अजिबात उघडता येणार नाहीये. डोळे उघडण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला अजिबात उघडता येणार नाहीये. बस प्रयत्न थांबवायचे आहेत आणि डोळे बंदच ठेवायचे आहेत. प्रयत्न थांबवायचे आहेत आणि डोळे बंदच ठेवायचे आहेत. तुमचे डोळे सैलांनी रिलॅक्स होत आहेत. डोळे सैलांनी रिलॅक्स होत आहेत. डोळे पूर्णपणे सैलांनी रिलॅक्स झालेले आहेत. आता एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. डोळे आपले बंदच ठेवायचे आहेत. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास हळूवार सोडायचा आहे. मी आता 10 ते 1 अंक काउंट करतोय. अगदी शांत आणि गाढ अवस्थेत जायचंय. मी 10 ते 1 अंक काउंट करतोय. अगदी शांत आणि गाढ अवस्थेत जायचंय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. अगदी शांत आणि गाढ अवस्था. अगदी शांत आणि गाढ अवस्था. मी ज्या पद्धतीने तुम्हाला हात पकडायला सांगितलं होतं छातीच्या समोर उजव्या हाताचा पंजा आकाशाकडे आणि डाव्या हाताचा पंजा जमिनीकडे तशा पद्धतीने हात पकडायचा आहे. उजव्या हाताचा पंजा आकाशाकडे आणि डाव्या हाताचा पंजा जमिनीकडे. हात सरळ छातीच्या सरळ रेषेमध्ये. हात छातीच्या सरळ रेषेमध्ये.
हा छातीच्या सरळ रेषेमध्ये उजव्या हाताचा पंजा आकाशाकडे आणि डाव्या हाताचा पंजा जमिनीकडे. डाव्या हाताचा पंजा जमिनीकडे, उजव्या हाताचा पंजा आकाशाकडे, अशा प्रमाणे पकडायचं आहे. आता मी तुमच्या उजव्या हाताच्या पंजावर मी आता तुमच्या उजव्या हाताच्या पंजावर एक काळ्या रंगाचं जाड पुस्तक ठेवतोय. एक जाड बुक मी तुमच्या उजव्या हाताच्या पंजावर ठेवतोय. तुमचा उजवा हात जड 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 होत चाललाय. तुमचा उजवा हात जड 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 होत चाललाय. डाऊन 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 चाललाय. मी एक अजून पुस्तक ठेवतोय. उजव्या हाताच्या पंजावर वजन वाढलेलं आहे. तुमचा उजवा हात खाली डाऊन 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 चाललाय. आणि मी तुमच्या डाव्या हाताला हवेत उडणारे फुगे बांधलेले आहेत. हवेत उडणारे फुगे बांधलेले आहेत, त्याच्यामुळे तुमचा उजवा हात वर 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 खेचला जातोय. डावा हात वर 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 खेचला जातोय. आणि वजनामुळे तुमचा उजवा हात खाली डाऊन 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 गेलेला आहे. सर्वांनी आपले डोळे उघडायचे आहेत आणि आपल्या हाताची पोझिशन बघायची आहे. सर्वांनी डोळे उघडायचे आहेत आणि आपल्या हाताची पोझिशन बघायची आहे. ज्यांचा ज्यांचा उजवा हात वर गेला, ज्यांचा उजवा हात खाली गेला होता आणि डावा हात खाली गेला होता, त्यांनी यस टाईप करायचं आहे. ज्यांचा उजवा हात खाली गेला होता आणि डावा हात वर गेला होता, त्यांनी यस टाईप करायचं आहे. ज्यांच्या ज्यांच्या सोबत झालं त्यांनी यस टाईप करा. यस टाईप करा. यस यस यस. डोळ्यांची आपण जी टेस्ट घेतली होती, कोण कोणाला डोळे उघडता आले नव्हते, ज्यांना डोळे उघडता आले नव्हते त्यांनी यस टाईप करा. ज्यांना डोळे उघडता आले नव्हते त्यांनी यस टाईप करा. बऱ्यापैकी लोकांच्या टेस्ट आलेल्या आहेत बरोबर. त्याच्यामुळे आपण पुढच्या सेशनला वळतो आहोत. आता तुमचं जे टार्गेट आहे, गोल आहे, त्याच्याविषयीचं हे सेशन आहे. तर तुम्ही जिथं आहात तिथं पाठ टेकून बसायचं आहे. रिलॅक्समध्ये पाठ टेकून बसायचं आहे. डोळे बंद करायचे आहेत. डोळे बंद करायचे आहेत. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास हळूवार सोडायचा आहे. डोळे बंदच ठेवायचे सांगितलंय. अजून एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास हळूवार सोडायचा आहे. अजून एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास हळूवार सोडायचा आहे. डोळे बंदच ठेवायचे. मी 10 ते 1 अंक काउंट करतोय. प्रत्येक अंकगणित अगदी शांत आणि रिलॅक्स अवस्थेमध्ये जायचं आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. अगदी शांत आणि रिलॅक्स अवस्था. डोळे बंदच ठेवायचे आहेत. डोळे बंदच ठेवायचे आहेत आणि बघायचं आहे की तुम्ही आता तुमच्या घराच्या गेटच्या दरवाजाच्या बाहेर आहात. तुम्ही आता तुमच्या घराच्या गेटच्या बाहेर आहात. बाहेर उभे आहात आणि तुमच्या घराचा गेट दरवाजा याच्याकडे बघायचा आहे. तुमच्या घराचा गेट दरवाजा बघायचा आहे. आता कडी उघडून आत यायचं आहे. कडी उघडून आत यायचं आहे, घरात यायचं आहे. आणि तुम्ही जिथं नेहमी बसता तिथं तुम्ही बसायचं आहे. तिथे तुम्ही बसलेला आहात. तिथे तुम्ही बसलेला आहात. आणि आता तुमच्या डोळे बंद ठेवून डाव्या बाजूकडून बघायला सुरुवात करायची आहे.
घरातील वस्तू बघायला सुरुवात करायची आहे. हळू हळू राऊंड राऊंड शेप मध्ये बघायचं आहे. घरातील वस्तू बघायच्या आहेत. सर्व स्पष्टपणे क्लिअर बघायचे आहेत. डोळे बंद ठेवून बघायचे आहेत. घरातील वस्तू बघायच्या आहेत. घरातील तुमच्या पडद्यांचा रंग कोणता आहे तेही बघायचं आहे. पडदे कसे आहेत, पडद्यांचा रंग कसा आहे ते बघायचं आहे. पडदे कसे आहेत, पडद्यांचा रंग कसा आहे ते बघायचं आहे. आता तिथेच बसायचं आहे आणि डोळे बंद करून ठेवायचे आहेत. तुम्ही तुमच्या घरामध्ये किचनमध्ये जात आहात. किचनमध्ये जात आहात आणि तिथून एक पिवळ्या रंगाचा निंबू काढलेला आहे. किचनमध्ये तुम्ही पिवळ्या रंगाचा निंबू काढलेला आहे. खूप रसेदार निंबू आहे. त्याला तुम्ही चाकूने सुरीने कापलेला आहे. रस उडलेला आहे. एकदम रस उडलेला आहे तिथून. त्या लिंबाच्या फोडीवर थोडं मीठ टाकून ती लिंबाची फोड तुमच्या जिभेवर ठेवायची आहे आणि त्या लिंबाचा आस्वाद घ्यायचा आहे. पूर्ण तुमचं तोंड ओलसर झालेलं आहे. लिंबाचा आस्वाद घ्यायचा आहे. पूर्ण तोंड ओलं झालेलं आहे. पूर्ण तोंड झालेलं आहे. पूर्ण तोंड ओलं झालेलं आहे. लिंबाचा आस्वाद घ्यायचा आहे. आता डोळे बंदच ठेवायचे आहे आणि मी सांगेल त्याप्रमाणे बघायचं आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय बनणार आहात हे ठरवलेलं आहे. तुम्ही आयुष्यामध्ये काय बनणार आहात, काय करायचं आहे, तुमचं ध्येय, तुमचं गोल तुम्ही ठरवलेलं आहे. ते गोल अचीव झाल्यानंतर, ते गोल सक्सेस झाल्यानंतर तुमची रिॲक्शन काय असेल? तुमचं गोल अचीव झाल्यानंतर तुमची रिॲक्शन काय असेल, फिलिंग काय असेल, ती फिलिंग आणायची आहे. तुमचं गोल अचीव झालेलं आहे. तुमचं गोल अचीव झालेलं आहे. ती फिलिंग आणायचं आहे, हॅपीनेस आणायचं आहे. तुमचं गोल अचीव झालेलं आहे. तुमचा गोल अचीव झालेला आहे, ते फिलिंग आणायचं आहे, आनंदी व्हायचं आहे. तुमचं गोल सक्सेस झालेला आहे, अचीव झालेला आहे, फिलिंग झालेलं आहे, कम्प्लीट झालेलं आहे. गोल अचीव झालेला आहे, फिलिंग आणायचं आहे, सक्सेस झालेला आहात तुम्ही त्याच्यामध्ये. फिलिंग सक्सेस झालेली आहे. तुमचं गोल सक्सेस झालेला आहे, तुम्ही सक्सेस झालेला आहात. बस आता हळूहळू जागृत अवस्थेमध्ये यायचंय. हळूहळू जागृत व्हायचंय. एकदम फ्रेश अँड रिलॅक्स वाटणार आहे. एकदम फ्रेश अँड रिलॅक्स वाटणार आहे. फ्रेश अँड रिलॅक्स वाटतंय. फ्रेश अँड रिलॅक्स वाटतंय. फ्रेश अँड रिलॅक्स वाटतंय. फ्रेश अँड रिलॅक्स वाटतंय. हळूहळू फ्रेश अँड रिलॅक्स वाटतं. मी 1 ते 3 अंक मोजल्यानंतर डोळे उघडायचे आहेत आणि फ्रेश अँड रिलॅक्स वाटणार एकदम. 1, 2 आणि 3. डोळे उघडायचे, फ्रेश अँड रिलॅक्स वाटते, हात सोडायचे. फ्रेश अँड रिलॅक्स वाटते, हात सोडायचे आणि आपल्या चेहऱ्यावर हात फिरवायचे. फ्रेश अँड रिलॅक्स वाटते, हात चेहऱ्यावर फिरवायचे. आता ही जी शेवटची आपण टेस्ट घेतली त्याच्यामध्ये घरातील दरवाजा किंवा आतील वस्तू, पडदा, निंबूची टेस्ट किती विद्यार्थ्यांची योग्य आलेली आहे किंवा त्यांना दिसलेलं आहे. झालं असेल तर यस टाईप करायचं आहे. किती विद्यार्थ्यांना काही दिसलं किंवा लिंबूचा रस जाणवला, घसा ओला झाला, असं जाणवलं असेल तर यस टाईप करा. यस टाईप करायचं, यस टाईप करायचं. यस. बहुतेक सर्वांना ते जाणवलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये हे झालेलो आहे. तर काही विद्यार्थी तुमच्यापैकी कोणाचं गोल सेट केलेलं नाहीये. आपलं माईक ऑन करून मला सांगा की तुमचा गोल सेट केलेला नाहीये. कारण की ती तुम्हाला प्रॅक्टिस परत करावी लागणार आहे. ज्यांचा गोल सेट नाहीये. आपला माईक ऑन करण्याचा ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही माईक ऑन करून सांगू शकता. ज्यांचं गोल सेट नाहीये त्यांनी.
ज्यांचं सेट आहे ते ओके. ठीक आहे, म्हणजे सर्वांचं तुमचं गोल सेट आहे. आता मला एक सांगायचं आहे, तुमचं माईक ऑन करून, तुमचं माईक ऑन करून सांगायचं आहे. आजचं जे सेशन घेतलं त्याच्यामध्ये तुमच्या मी टेस्ट घेतल्या. तर टेस्ट मी याच्यासाठी घेतलेल्या होत्या त्या, की मी इकडे आहे आणि तुम्ही तिकडे. तर आपण ज्या सूचना देतो त्या तुमच्या अंतर्मनापर्यंत पोहोचतात का? आणि जर पोहोचल्या तर त्या काम करतात किंवा नाही करतात. ज्याच्या विद्यार्थ्यांच्या काही ते सक्सेस झालेले आहेत, त्यांच्या अंतर्मनापर्यंत सूचना देऊन त्यांचं अंतर्मन त्या पद्धतीनं काम करतंय. म्हणजे ते पूर्णपणे सेशन कंप्लीट करू शकतात आणि पाहिजे ते गोल ते अचीव करू शकतात. तर आपण थोडं 2 मिनिटाचा पॉज घेतोय. तुम्हाला जे सांगायचं आहे त्याच विषयी किंवा याच्याविषयी सांगा, त्याच्यानंतर आपण कंटिन्यू करणार आहोत. आपण जे आजचं सेशन घेतलं, जे काही समजलं नाही किंवा काही असेल तर आजच्या सेशनवरती आपला माईक ऑन करून आपण बोलू शकता. कोणाला काही बोलायचंय का? कंटिन्यू करू मीच? चला मीच कंटिन्यू करतो. माझं नाव दीपक आहे. माझं पहिले अभ्यासात लक्ष नाही लागायचं, एका जागेत स्वच्छ बसून नाही यायचे. मग मी अजित तडवी साहेबांचे सेमिनार जॉईन केला. मग त्यांनी मला शिकवलं की मन एकाग्र करायला शिकवलं त्यांनी. ते खूप हेल्पफुल राहिलं. त्यांनी अजून त्रिअंगुलर टेक्निक शिकवली, ती पण हेल्पफुल राहिली. आणि त्याच्यामुळे आज मी इकडे सेंट झेवियर कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकलो. थँक्यू सर. हा आमचा एक विद्यार्थी होता, ज्यांनी माझ्याकडे प्रत्यक्ष येऊन सेशन घेतलेले होते. तर हे आपण काय करतो याच्यामध्ये, सेकंड सेशनमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं शरीर आणि मन रिलॅक्स करणे, त्रिअंगुली मुद्रा टेक्निकविषयी सूचना मनात रुजवणे आणि त्यांची गोल सेटिंग जर काही बाकी असेल किंवा काही असेल तर आपण प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक हे करून आपण गोल सेटिंग त्याची कंप्लीट करून घेतो. तिसऱ्या सेशनमध्ये तेच असतं रिपिटेशन. त्रिअंगुली मुद्रा टेक्निक आपण त्यांना हे करतो, शरीर आणि मन रिलॅक्सेशन करतो आणि गोल सेटिंग कंप्लीट करून घेतो. तर विद्यार्थी त्रिअंगुली मुद्रा टेक्निक भाग सेकंडमध्ये पूर्णपणे शिकलेला असतो आणि त्यांच्याकडनं आम्ही ते प्रॅक्टिस करून घेतो. ज्यांना वैयक्तिक सेशन घ्यायचे आहेत तर वैयक्तिक सेशनचे चार्ज माझे 6,300 रुपये आहेत, जे विद्यार्थी माझ्याकडे येतात त्यांच्यासाठी. पण आता हे बॅचमध्ये घेतो आहे आणि ऑनलाईन आहे, तर याची प्राइस ठेवलेली आहे एक वैयक्तिक विद्यार्थ्यासाठी 5,000 रुपये, जर तुम्ही वैयक्तिक करणार असाल तर. आणि जर तुम्हाला बॅचमध्ये करायचं असेल तर बॅचमध्ये तुम्हाला 3 सेशनची, जे पहिले सेशन आता झालेलं आहे, फी आहे 1499. पण 1499 आपण फी आकारणार नाहीये. आपण फी घेणार आहे फक्त 999 रुपये. ज्यांना तिघं सेशन त्रिअंगुला मद्रा टेक्निकचं करायचं असेल तर त्यांनी ह्या QR कोडला किंवा फोन पे नंबरला 999 रुपये टाकून त्याचा स्क्रीनशॉट जो आहे ग्रुपला किंवा मला वैयक्तिकरित्या शेअर करायचा आहे. हे मी पुढचं जे लिंक आहे तुम्हाला देतो आहे. आणि कुणीही लेफ्ट होऊ नका. मी तुम्हाला आजच्या सेशनची जी रेकॉर्डिंग आहे ती देणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यानुसार वैयक्तिक प्रॅक्टिस करू शकणार. त्याच्यामुळे लगेच कोणी लेफ्ट होण्याची घाई नका करू. तर तुमच्यासाठी पण गिफ्ट आहे लास्टला. ज्यांना हे सेशन पेड सेशन घ्यायचे आहेत त्यांनी 999 रुपये याच्यावर पेड करणे आणि पुढची मी दुसऱ्या ग्रुपला तुम्हाला जॉईन करणार आहे आणि काय प्रॅक्टिस करायची आहे त्याच्या पण सूचना देणार आहे आता थोड्या वेळानंतर. एक्झॅक्ट आपण 5-7 मिनिटं घेऊया. 5-7 मिनिटामध्ये जे लोक जॉईन होतील ते होतील. आणि त्याच्यानंतर आपण कंटिन्यू पुढचं सेशन आपण कंटिन्यू करूया, सुरुवात करूया.
ज्यांना त्रिअंगुली मुद्राचे तिघ सेशन पूर्ण टेक्निक घ्यायचं आहे त्यांनी 999 रुपये पेड करणे आणि स्क्रीनशॉट शेअर करणे. कोणाला काही बोलायचं असेल तर आपला माईक अनम्यूट करून ते बोलू शकतात. अनम्यूटचं ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे. आपला माईक अनम्यूट करून आपण बोलू शकतात. अनम्यूटचं ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे. सर पैसे आताच द्यायचे का? कोण बोलतंय? नाव सांगाल? मी केवळ पिंपळकर बोलतोय सर. पिंपळकरांचा मुलगा ना तू? हो हो हा, ठीक आहे. तुझे वडील मला ओळखतात, ते माझ्यासोबतच आहे. तुला मी घेतो नेक्स्ट बॅचला. मी तुझ्याकडनं वडिलांकडनं काय घ्यायचं ते घेऊन टाकेल. हो हो तुला घेतो नेक्स्ट बॅचला. ठीक आहे. हो. माईक ऑन करून बोलण्याचे ऑप्शन मी दिलेले आहे तुम्हाला. माईक ऑन करून बोलू शकता तुम्ही. माईक ऑन करून बोला. ज्यांना बोलायचं आहे ना, माईक ऑन करून बोला. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला पेमेंट करणं सोयीचं होईल. बाकी लोक QR कोड, फोन नंबरचा स्क्रीनशॉट मारून घ्या. तुम्हाला पेमेंट करायला सोयीचं जाईल.